जय जिनेंद्र। पूर्णार्घ ग्रंथ वाचन अर्घ 6 भाग 50। कोश। आचार्य सोमदेव यांच्या मते धनहीन राजा, मग तो कितीही कुलीन चारित्रवान असो, सेवकगण त्याची सेवा करण्यास तयार होत नाहीत, कारण त्यांना त्याच्या जीवनाला आवश्यक असणारे धन या राजाकडून मिळण्याची शक्यता नसते। या उलट नीच कुलीन चरित्रभ्रष्ट राजाची, जो धनवान असल्यास धनाचे महत्त्व समजून सर्व सेवक सेवा करण्यास तयार असतात। आचार्य सोमदेवांनी रिकाम्या राजकोशाची समृद्धी करण्यासाठी निरनिराळे मार्ग सांगितले आहेत। ब्राह्मण, व्यापारी यांच्या धर्मानुष्ठान, यज्ञानुष्ठान व कौटुंबिक पालन इत्यादीमधून खर्च झाल्यानंतर उरणारी रक्कम राजाने घेऊन आपला कोश समृद्ध करण्याचा प्रयत्न करावा। धनाढ्य व्यक्ती संतानविहीन पाखंडी लोकांच्या संपत्तीवर कर बसवून त्या संपत्तीच्या सहाय्याने कोश समृद्ध करावा। संपत्तीवान लोकांकडून प्रयत्न करून वेळोवेळी संपत्ती मिळवावी। मोठे श्रीमंत व्यक्ती, मंत्री, पुरोहित, सामंत यांची मर्जी संपादन करून त्यांना प्रार्थना करून त्यांच्याकडून संपत्ती मिळवावी व कोश समृद्ध करावा। या इतर मार्गाने राजाने आपला रिकामा कोश भरण्याचे दृष्टीने सदैव प्रयत्न करणे आवश्यक मानलेले होतेच। कोश हा राजाचा प्राण असून त्याच्याशिवाय राजा नष्ट होत असल्याने राजाने कोश कधीही रिकामा राहणार नाही याची खबरदारी घ्यावयास हवी, तरच राष्ट्राची सर्वांगीण समृद्धी होऊ शकते। संपत्ती निर्माण करणारे कायदेशीर उपाय व विविध साधने, व्यापार, शेती इत्यादीवर बसविण्यात येणारा कर ही राजाच्या उत्पन्नाची महत्त्वाची साधने होत। आचार्य सोमदेवांच्या मते राजाने आपल्या एकंदर उत्पन्नाचा विचार करूनच खर्चाचे प्रमाण ठरवावे, अन्यथा कुबेराप्रमाणे श्रीमंत असणारा राजाही भिकारी बनतो। साधारणतः राजाने आपल्या वार्षिक उत्पन्नाचा 6वा भाग सैन्यासाठी, 12वा भाग दानधर्म प्रित्यर्थ, मंत्र्यांसाठी, अन्य राज्य कर्मचाऱ्यांवर व व्यक्तिगत कार्यावर खर्च करावा। सामान्यपणे राजाने अधिक खर्च करू नये हे मत राजनीतिज्ञांनी सांगितलेले दिसते। कर घेताना राजाने काही विशिष्ट नियमांचे पालन करणे आवश्यक समजलेले होते। राजाने कराचे प्रमाण आपल्या मतानुसार ठरवू नये, तर धर्मशास्त्रानुसार पूर्वपरंपरेप्रमाणे ठरलेला करच वसूल करावा, नाहीतर प्रजेला त्रास होऊन प्रजा राजाविरुद्ध बंड करण्याची शक्यता असते। आचार्य सोमदेवांच्या मते राजाने करात वाढ केल्यास राष्ट्र दरिद्री होण्याची शक्यता असते। त्यासाठी राजाने राष्ट्राची अभिवृद्धी होईल असेच कराचे प्रमाण ठेवावे। प्रजेची पात्रता पाहून त्या प्रमाणातच राजाने कराचे प्रमाण ठरवून वसुली करावी। अधिक कर बसवून प्रजेचा मूलोच्छेद करणे राजालाही भविष्यकाळात हानिकारक असते। वृक्ष तोडल्याने 1 वर्ष मोठ्या प्रमाणात फळ मिळतील, पण पुन्हा कधीही मिळणार नाही। राजाने हे धोरण स्वीकारण्यास शेवटी राजा व प्रजा दोघेही अर्थहीन होतील। त्यामुळे राजाने लोभ किंवा तृष्णा यांना वशीभूत होऊन प्रजेकडून अधिक प्रमाणात कर बसविण्याच्या भानगडीत पडू नये। कराचे तिसरे महत्त्वपूर्ण तत्त्व म्हणजे कर प्रजेला भार वाटू नये। मधमाशी ज्याप्रमाणे निरनिराळ्या फुलांमधून फुलाला धक्का न पोहोचविता मध गोळा करते, त्याचप्रमाणे राजाने प्रजेची उत्पादन शक्तीच नष्ट होणार नाही याची काळजी घेऊन स्वल्प प्रमाणात कर बसवावा। कर वाढविणे अनिवार्य झाल्यास कर हलके हलके वाढवावा, त्यात एकदम वाढ करू नये। चौथे महत्त्वाचे तत्त्व आचार्य सोमदेवांच्या मते कर देशकाल परिस्थितीनुरूप वसूल करावा। शेतकऱ्यांकडून शेतमाल तयार झाल्यावर कर घ्यावा। तसेच योग्य प्रकारे उत्पन्न आलेले नसल्यास करमाफी देण्यात यावी। राजांनी एकदा एखाद्या व्यक्तीला करमाफी दिल्यानंतर पुनश्च त्या व्यक्तीवर अगर संस्थेवर कर बसविला जाऊ नये। या तत्वांचे योग्य प्रकारे पालन करूनच राजाने कर वसुली करावी।
अधार्मिक रीतीने अयोग्य प्रकारांनी कर वसुली करणाऱ्या राजाचा जैन ग्रंथकारांनी सदैव धिक्कारच केला आहे. अशा राजाच्या राज्यातून प्रजा निघून जाते व प्रजाविहीन राज्य राजा चालवू शकत नाही. नीती वाक्यामृतमध्येही प्रजेचे संरक्षणार्थ कार्य करणाऱ्या राजालाच कर घेण्याचा अधिकार आहे असे म्हटले आहे. संरक्षणाचे कार्य योग्य प्रकारे न करणाऱ्या राजाचा कर घेण्याचा अधिकारही नाकारण्यात आलेला आहे. प्राचीन काळातील राजाचे शेतीवरील कर व अन्य वस्तूवरील कर ही 2 उत्पन्नाची साधने होत. राजाने शेतकऱ्यांबरोबर अन्याय रीतीने वागून त्यांच्या उत्पन्नास हानी पोहोचवू नये. उदाहरणाच्या धोरणाचा स्वीकार करून सर्व प्रकारच्या सुखसोयी त्यांना द्याव्यात, म्हणजेच शेती व व्यापारात प्रगती होते. आचार्य सोमदेवांच्या मते व्यापारातील प्रगतीतच खऱ्या अर्थाने राष्ट्राची प्रगती असते. राजाने अन्याय रीतीने कर वसुली केल्यास कराच्या भीतीने व्यापारी व्यापार बंद करतात किंवा कर चुकवण्याचे मार्ग शोधतात, ज्यामुळे राष्ट्राला आर्थिक हानी पोहोचते. राजाने आयात मालावरही कमी प्रमाणात कर बसवावा. त्यामुळे विदेशीय व्यापाऱ्यांना या देशात येऊन व्यापार करण्याची इच्छा निर्माण होईल व आयातीत वाढ झाल्याने राजालाही अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणात पैसा मिळू शकेल. आचार्य सोमदेव सुरींच्या मते या कराच्या बदल्यात राजाने व्यापाऱ्यांना संरक्षण देणे आवश्यक असल्याने रस्त्यांच्या संरक्षणासाठी राजाने स्वतंत्र यंत्रणा प्रस्थापित करावी. आचार्य सोमदेवांनी राजाने जमाखर्च पाहणारा स्वतंत्र विभाग करावा. कोषाध्यक्षाने लिहिलेल्या जमाखर्चाचे राजाने स्वतः निरीक्षण करावे, अन्यथा राजाला आपले उत्पन्न किती व खर्च किती याची माहितीही होणार नाही. एखादे आर्थिक संकट निर्माण झाल्यास राजाने आर्थिक विषयातील विद्वानांची बैठक बोलवावी, त्यांचा सल्ला घ्यावा व त्यांच्या सल्ल्यानेच आवश्यक तो निर्णय घ्यावा असे सांगितले आहे. राजाचे अंतिम ध्येय प्रजेचे सर्वांगीण कल्याण हे असते. त्यामुळेच राजाने व्यापारी वर्गावर योग्य नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. यासाठी राजाने निरनिराळे अधिकारी नेमून वजने मापे तपासावी, अन्नात मिश्रण होणार नाही याची काळजी घ्यावी, वस्तूंच्या किमती वस्तूंचे स्वरूप कायम राहील याची काळजी घ्यावी. संचय करून वस्तूंच्या किमती वाढविणाऱ्या व्यापाऱ्याला किंवा परिस्थितीचा फायदा घेऊन जास्त किमतीत वस्तू विकणाऱ्या व्यापाऱ्याला राजाने कठोर शिक्षा करून प्रजेच्या स्वाभाविक अधिकारांचे पालन करावे. तसेच राजाने वेळोवेळी वस्तूंचा साठा करून आवश्यक असल्यास प्रत्यक्ष व्यापारामध्येही प्रवेश करावा. अशा प्रकारे नीतिवाक्यामृतमध्ये राज्याची आर्थिक स्थिती सुदृढ करण्यासाठी कोश समृद्ध करणे, व्यापारावर योग्य नियंत्रण ठेवून वस्तूंच्या किमती कायम टिकविणे इत्यादी मार्ग सांगितले आहेत. आचार्य सोमदेवांनी कृषी, व्यापार व पशुधन यांना राज्याच्या आर्थिक प्रगतीच्या आधारशिला म्हटले आहे. आचार्यांनी आर्थिक समृद्धीसाठी सांगितलेले उपयुक्त विचार आज या शतकातही उपयुक्त आहेत.